हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी. आणि मी आज निघाली आहे माझा लुक चेंज करायला. आज मी हेअरकट करणार आहे, हेअर कलर करणार आहे, असं बरंच काही काही प्लॅनअप आहे. मी आत्ता आवरलं आहे, हेअर वॉश केला आहे मी त्यासाठी आणि आता रेडी होते आहे आणि निघणार आहे सलॉनला. स्वतःच थोडीशी नर्वस आहे की मी आता केस कापणार आहे. आता मी तो काय लुक करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच बघायला मिळेल. ते मी आत्ता सांगणार नाही की मी काय प्लॅन केला आहे, तो तुम्हाला मी तिथे गेले की मग कळेलच काय आहे ते. म्हणून मी थोडी नर्वस आहे की ओ माय गॉड, आपण थोडंसं जरा करतोय काहीतरी वेगळं. बघू आता कसं काय होतंय. अँड नाव लेट्स गेट रेडी विथ मी. ही आहे बेनेटॉनची फ्लेड जीन्स आणि हा जो शर्ट आहे तो मी घेतलेला आहे झुडिओमधून आणि मी त्याचं हे स्टायलिंग केलेलं आहे. प्लीज हा पसारा इग्नोर करा. आणि माझ्या शूटच्या मध्ये आलेले लोकंसुद्धा जोक्स अपार्ट. मी आत्ता लावलेलं आहे नायका स्किन RXचं मॉइश्चरायझर, जे मी आंघोळीनंतर लगेच लावलं आहे आणि आता ते छान मुरलं आहे आणि ड्राय झालं आहे. ओके, सो मी इथे लावते आहे चक्क व्हाईट टोन ही पावडर. ही आत्ता माझी एकदम फेवरेट पावडर झालेली आहे. ऑलरेडी मला पिंपल्स आले आहेत, नॉट गुड फॉर माय स्किन. सो मी काहीही वेगळं ट्राय करत नाही आहे, एकदम सिम्पल ठेवते मॉइश्चरायझर. ते ड्राय झाल्यानंतर त्यावर मी लावलेली आहे पावडर. त्यानंतर माझं फेवरेट आहे ब्लश ऑन, जे आहे मिस क्लेअरचं. ते मी छान अप्लाय करून घेते दोन्ही गालांवर आणि हलकंसं असं नाकाला. यानंतर आहे माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट लॅक्मेची लिप्स. ही आहे लॅक्मे 925 न्यूड कुशन. हीच मी हलकी डोळ्यावर पण लावून घेते, ज्याने एकदम मला सिम्पल लुक मिळेल. आता मी अप्लाय करते आहे मेबेलिनचा मस्कारा, जो माझ्या डोळ्यांना एकदम नॅचरल लुक देईल. आणि आता रेडी टू गो. ऑलमोस्ट 2:30 वाजले. आता आम्ही चाललो आहे खायला, बाहेरच लंच करतो आहे. असंच डिरेक्टली जाणार आहे आम्ही चिंचवडला, कारण आमचं सलॉन जे आहे ते आहे चिंचवडला. सो आज सुट्टीचा दिवस आहे, सो आम्ही असा सगळा प्लॅन केलेला आहे. स्कार्फही घेतल्यासोबत, कदाचित मला गाडीत ACने गार लागलं तर, म्हणून हो मला लागतं AC मला गार काढतो, म्हणून फुल स्लीव्स पण लागते. आणि ही आहे ती पर्स जी मला मगाशी नीट दाखवता नाही आली. खूप घाईघाईत सगळा पसारा घरात रूममध्ये तसाच टाकून मी निघाली आहे. ही पर्स मी घेतली, ह्याची लिंक तुम्हाला मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. यामध्ये मी सगळं छोटं छोटं सामान भरलं आहे, मोबाईल ठेवणार आहे ह्याच्यामध्येच. क्लचर आहे, कंगवा आहे, रुमाल आहे, पावडर पफ आहे, असं सगळं ठेवलं आहे. 100 रुपये तिकीट. सो हा आहे माझा फायनल लुक. केसांचा अवतारच आहे, म्हटलं आता केसांचाच लुक चेंज करायचा. आता म्हटलं कशाला केस विंचरण्यात तरी वेळ घालवा. आणि केस ओले पण आहेत खूप, त्यामुळं मी काही फार आवरलेलं नाही आहे, पण एकदम मिनिमम आवरलेलं आहे. आणि आता सगळ्यांना खूप भूक लागली आहे. सो आता आम्ही खायला कुठे जायचं याच्यावर डिबेट करतोय आता. जोगेश्वरी. कल्पू, तुला तू काय जोगेश्वरी मिसळ नाही? जोगेश्वर काय मिसळ एवढी ऍक्सिडेंट झाली, मिसळ खायला लागणार का आता? आज मिसळ खाण्याचं कधीच ठरलेलं होतं. अरे कधीच ठरलं होतं. कुठे जायचंय ते पण सांगत नाही. अरे हा ठीक आहे. या सुधूमुळे आम्ही मिसळ खायचं कॅन्सल केलेलं आहे आणि आता आम्ही शोधतोय साऊथ इंडियन फूड, कारण आम्हाला हायवेने जायचं आहे आणि त्याकरता आम्ही सिटीत आत्ता जाऊ शकत नाही. म्हणून इथल्या इथे जे काही मिळते साऊथ इंडियन ते आता आम्ही शोधतोय. पण कॅफेला काय मिळणार आहे तिकडे? म्हणजे कॅफेवाले बर्गर पिझ्झावाल्या गोष्टी. रामास्वामी. रामास्वामी. मी गाडी पुढे वळवून लावतो. चल ना कल्पू सोबत माझ्या. आम्ही विचारतोय आणि चेक करतोय कुठे मेनू काय आहे ना. ओके,
अगदी आभाळ भरून आलं आहे आता. नुकताच एक पावसाचा थेंब माझ्या चेहऱ्यावर पडला आहे. मी जरा पाठीमागे झाड घेतलं आहे थोडंसं ॲस्थेटिक वाटावं असं. आणि हा आमचा सुधू, ज्याला साऊथ इंडियन खायचं आहे. आणि हा जो मागे दिसतोय हा आहे तो कॅफे. चला आज जाऊया. ॲक्च्युली प्लॅन वॉज की वैशालीला जाऊ शकतो पण सिटीत नव्हतं जायचं म्हणून नाही गेलेलो. खूप भूक लागलेली 2 लोक. एक घी पोळी 30 इडली. म्हणजे काय? घी पोळी 30 इडली. मोठं ते बोल ना. आता साऊथ इंडियन कॅफेला आलो आहे म्हटल्यानंतर साऊथ इंडियन स्टाईल कॉफी तर व्हायलाच हवी ना. आणि आम्ही सगळेजण कॉफी लवर आहोत. सो ही छान पितळेच्या भांड्यांमध्ये आलेली कॉफी होती. आणि याने ही घेतली आहे हेझलनट कोल्ड कॉफी, जी मला पण टेस्ट करायची आहे पण इथे नाही, गाडीत. कारण आम्ही ही पार्सल घेतली आहे जस्ट फॉर गाडीमध्ये पिण्याकरता. सो मी तर टेस्ट केलेली आहे आणि कमाल टेस्टी अशी कॉफी होती. ट्रॅफिकमध्ये अडकलो असताना गाडीमध्ये तू है तो हे गाणं लागलं असताना स्वामींचा फोटो दिसणं म्हणजे वा क्या बात आहे. मनाला अजून उभारी आली की आपण वेळेत पोचू आणि आजचा दिवस छान असणार आहे. फायनली 1 तास गेल्यानंतर आम्ही हायवे सोडून आत वाकडमधनं एंट्री केलेली आहे. सो हिअर वी आर. माझं पेटंट वाक्य आहे, कुठेही पोचलं की हिअर वी आर. इथे गाडी पार्किंग चालू आहे आणि हीच आहे ती जा. मला पोटात गोळा आलाय कारण मी केसांची लेत एवढी करणार आहे. हे आहेत प्रशांत सर, जे आहेत माझे ब्युटिशियन, जे एक्सपर्ट आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आज मी त्यांच्याकडनं मस्त असा हेअरकट करते आणि हेअर हायलाइट्स करणार आहे. फायनली मी केस छोटे करायला आले तुमच्याकडे. कमी करतात काही दुसरं लागतंय का पुढच्या वेळेस वाढवून बोलू. चांगले लागायचं माझं दुःख नको व्हायला. हेअरकट झाला आहे, हायलाइट्स ॲप्लिकेशन करून झालं आहे आणि आता माझा वेटिंग टाईम सुरू होतो आहे. जवळपास पाऊण तास वेटिंग केल्यानंतर आता मी करते आहे हेअर वॉश. येस, आणि आता माझा फायनल लुक इथे रिव्हील होत आहे. मला गोल्डन ब्राऊन ही शेड हवी होती. म्हणजे ही शेड मी खरं तर ऑनलाईन चूज केलेली होती आणि त्यांनी त्यानंतर मॅट्रिक्समधली शेड आणून माझा हा हेअर कलर केलेला आहे. आता मला भूक लागली आहे, सो मी थोडासा भेळेचा ब्रेक करते आहे आणि माझ्या केसांना फ्लॉन्ट करते आहे. हे आहेत प्रशांत युनिसेक्स पार्लर या सलॉनचे डिटेल्स. तुम्ही हे नक्की सेव्ह करून ठेवू शकता आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा यांचे कॉन्टॅक्ट नंबर देते आहे. आता ऑलमोस्ट 10 वाजता आहेत. आम्ही ज्या हॉटेलला आलो होतो तो आहे ढाबा, राजस्थानी दालबाटीचा. रामदेव ढाबा म्हणून आहे इकडे चिंचवडमध्येच. तर तिथे अर्धा तास वेटिंग आहे रात्री 10 वाजल्यापासून सुद्धा.
सो आता आम्ही प्लॅन चेंज केला आहे आणि अजून एका दुसऱ्या ढाब्यासाठी जातोय जो आहे चौधरी ढाबा मोस्ट. फायनली सगळीकडची गर्दी बघून आम्ही लास्ट मोमेंट केल्या म्हटलं की आपण जाऊया गीता पावभाजीला. सो नाव वी आर इन गीता पावभाजी. आम्ही मस्त पावभाजीवर ताव मारणार आहे आणि बॅक. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा सगळा माझा लुक चेंजचा मेकओव्हरचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आता आमची पावभाजी आलेली आहे आणि आता पावभाजीवर ताव मारणार आहे आम्ही. मी घरी जाऊन या चेंज ओव्हरच्या या लुकच्या काही छान व्हिडिओ क्लिप्स शूट करेन माझ्या घरच्या मिररमध्ये आणि मग ते या व्हिडिओच्या शेवटी मी त्या क्लिप्स ॲड पण करेन. थँक्यू सो मच. भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सो कसा वाटतं हा हेअर कलर आणि हा लुक? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. इतका वेळ मी बाहेर होते, मला नीट लाईटमध्ये छान असा हेअर लुक दाखवायचा होता. तो काही मला शूट नव्हता करता आला म्हणून मी आता या क्लिप शूट केलेल्या आहेत की कसं ॲक्च्युअली हा हेअर कलर झालेला आहे आणि हाऊज माय हेअर कट. हा लेअर कट केलेला आहे मी. या लेअर पण इतक्या विचारपूर्वक केलेल्या आहेत ज्यांनी माझ्या केसांना बाउन्स येईल आणि बाउन्स दिसेल. खूप पातळ स्काल्प आहे माझं. पण आत्ता आता हा जो हेअर कट केला आहे तो अशा पद्धतीनं केला आहे की त्यामध्ये माझे केस हेल्दी बाउन्सी असे दिसून येतील आणि एक छान कमाल असा लुक मला मिळेल. आणि रिअली आय मीन लव विथ माय लुक. माय गॉड. तेव्हा मी इतके व्हिडिओ घेतलेत ना स्वतःचे. आय डोंट नो मी किती काय क्लिप्स टाकणार आहे या ब्लॉगमध्ये, पण मी खूप सारं शूटिंग केलेलं आहे कारण आय कॅन्ट टेक माय आयज ऑफ. सो चला पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला हे आवडलं की नाही आणि तुमचे सजेशन्स काय होते. तुम्ही कुठे हेअर कट करता, तुम्हाला काय करायचं. जर का तुमचा हा ड्रीम लुक असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स देते आहे सलॉनचे. तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करू शकता, त्यांच्याशी फोनवर बोलू शकता. तुमचे जेही काही कन्सर्न आहेत ते तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि तुमचा ड्रीम लुक मिळवू शकता. चला बाय बाय.